दुर्दैवीरित्या जे नुकसान झाले त्याविषयी आम्हाला अतीव दुःख. लवकरच पुतळा उभा करणार. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर नौदलाचं स्पष्टीकरण. कोकणातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतीय नौदलाने उभारलेला पुतळा कोसळल्याची दुर्घटना सोमवारी घडली होती आणि या घटनेमुळे एकच खळबळ माजली असून राज्य सरकार आणि केंद्र सरकार विरोधात टीकेची झोड उठलेली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांचा पुतळा इतक्या निकृष्ट दर्जाचा कसा काय उभारला जाऊ शकतो असा सवाल सामान्य नागरिक विचारत आहेत. मात्र हा पुतळा भारतीय नौदलाकडून उभारण्यात आल्याचं स्पष्टीकरण राज्य सरकारकडून देण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर आता भारतीय नौदलाने एक निवेदन जारी करून आपली बाजू स्पष्ट केली आहे. या निवेदनात भारतीय नौदलाकडून सांगण्यात आले की 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनी सिंधुदुर्गवासियांना अर्पण केलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सोमवारी दुर्दैवीरित्या जे नुकसान झालं त्याविषयी आम्हाला अतीव दुःख आहे. राज्य सरकार, संबंधित तज्ज्ञ मंडळी आणि नौदलातील अधिकाऱ्यांचे पथक तातडीनं या दुर्घटनेचं कारण शोधण्यासाठी काम सुरू करेल. ही दुर्दैवी दुर्घटना होती. छत्रपती शिवरायांचा पुतळ्याची दुरुस्ती करून तो पुन्हा राजकोट किल्ल्यावर लवकरात लवकर बसवला जाईल असं भारतीय नौदलातर्फे सांगण्यात आलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मालवण.